नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीनं। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद हा पूर्ण झालेला आहे। कोर्ट थोड्याच वेळात निर्णय देईल। वाल्मिक कराडला जेल की बेल ह्याचा निर्णय आता थोड्याच वेळात येणार आहे। दोन्ही बाजूंकडून जो युक्तिवाद आहे तो करण्यात आलेला आहे। वाल्मिक कराड याचा खंडणी आणि हत्या प्रकरण हे संबंधित प्रकरण आहेत, त्यांचा तपास आम्हाला करायचा आहे असं युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकिलांनी केलाय आणि 15 दिवसांची कोठडी जी आहे ती वाल्मिक कराड यांची मागितलेली आहे। तर वाल्मिक कराड यांच्यावरती होणारा आरोप हा राजकीय द्वेषातून होतोय असा युक्तिवाद जो आहे तो वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी केलाय। तर नेमका युक्तिवाद कोर्टामध्ये काय झालेला आहे ते आपण पाहूयात। काम बंद करून हातपाय तोडू अशी धमकी सुदर्शन घुलेंनी दिली होती असा सरकारी वकिलांनी दावा केलेला आहे। हत्येचा मुख्य आरोपी सुदर्शन घुले फरार आहे, त्यामुळे कराडची कोठडी महत्त्वाची असल्याचा देखील युक्तिवाद करण्यात आला। कराडच्या कोठडीशिवाय घुलेचा शोध घेणं कठीण असल्याचं देखील युक्तिवाद जो आहे तो पोलिसांनी केलेला आहे। तर हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात कराडचा सहभाग आहे हे तपासायचं आहे असं देखील कोर्टामध्ये सरकारी वकिलांकडून सांगण्यात आलंय। मोबाईलवरचं संभाषण हे कराडचं आहे का याची तपासणी करायची असल्याचा दावा देखील यावेळेला युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकिलांनी कोर्टात केलाय। तपासासाठी कराडला 15 दिवसांचा पोलीस कोठडी द्या अशी मागणी सीआयडी कडून करण्यात आलेली आहे। तर देशमुख हत्येत वाल्मिक कराडचा हात आहे का हे तपासायचं आहे असं देखील यावेळेला सीआयडीनं कोर्टात म्हटलंय। हत्या आणि खंडणीचं कनेक्शन म्हणून कराडची कोठडी गरजेची असल्याचं देखील युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आलाय। सुदर्शन घुले वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून काम करायचा असा सीआयडीनं युक्तिवाद देखील कोर्टात केलाय। वाल्मिक कराडनं आणखीन काही गुन्हे करून अशीच दहशत पसरवली आहे असं देखील सीआयडीनं म्हटलेलं आहे। तर वाल्मिक कराडच्या वकिलांनी काय युक्तिवाद केलाय आपण पाहतो आहोत। आरोपी कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी मागणं चुकीचं असं कराडचे वकील यांनी म्हटलेलं आहे। आवाजाचे नमुने देण्यास तयार पण कोठडी नको असा युक्तिवाद देखील कराडच्या वकिलांनी केलाय। कराड सामाजिक कार्यकर्ते असून ते गरीब राजकारणी असल्याचं देखील वकिलांनी यावेळेला कोर्टात म्हटलं। वाल्मिक कराड सरेंडर झाले त्यामुळे न्यायालयीन कोठडी द्या असं देखील कराडच्या वकिलांनी युक्तिवाद केलाय। वाल्मिक कराडवर फक्त खंडणी प्रकरणात आरोप असल्याचं देखील कराडच्या वकिलांनी म्हटलंय। तर कराडांना जाणून बुजून अडकवण्यात येतंय असा युक्तिवाद जो आहे ते कराडच्या वकिलांनी कोर्टात केलाय। खंडणीचा गुन्हा दाखल झाला म्हणून कोठडी मागणं चूक असल्याचं देखील कराडच्या वकिलांनी कोर्टाच्या युक्तिवादात म्हटलेलं आहे। तर खंडणी मागितल्याचा फक्त आरोप झाला आहे असं देखील कराडाच्या वकिलांनी म्हटलं। तर खंडणीच्या गुन्ह्यात 7 ते 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद असल्याचं कराडाच्या वकिलांनी म्हटलंय। तर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झालाय। कोर्ट थोड्याच वेळात निर्णय देणार आहे। आता या खरं म्हणजे हा जो युक्तिवाद झाला याच्यामध्ये महत्त्वाचं जो युक्तिवाद आहे तो सरकारी वकिलांकडून करण्यात आलाय आणि याच्यामध्ये खंडणी आणि हत्येच्या प्रकरणात संबंध आहे, त्यामुळे वाल्मिक कराडचा सहभाग यातला तपासायचा आहे असं कोर्टामध्ये सरकारी वकिलांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे कोर्ट काय निर्णय देतंय हे महत्त्वाचं असणार आहे। दत्ता, नक्कीच सचिन, कोर्ट अगदी काही वेळामध्ये आपला निर्णय देणार आहे आणि कोर्ट काय निर्णय देणार आहे हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। मात्र हा सगळा घटनाक्रम जर आपण पाहिला तर साधारणपणे 10:45 वाल्मिक कराड यांना केजच्या न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलं। 10:45 ही सगळी सुनावणी सुरू झाली आणि 11:15 ही सुनावणी पूर्ण झालेली आहे। केज न्यायालयासमोर वाल्मिक कराड यांच्या केसवरती तब्बल अर्धा तास सुनावणी झाली। त्यामध्ये सरकारी वकील अर्थात सीआयडीने आणि त्याचबरोबर आरोपी अर्थात आरोपीच्या वकिलांनी आपापली भूमिका या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे। यामध्ये सीआयडी कडून जे महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले त्यातले सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा होता की ज्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक रोष पाहायला मिळत होता, त्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आणि खंडणी प्रकरणाचा या दोन्ही प्रकरणाचा एकत्रित संबंध असून त्यामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग आहे का हे तपासायचं आहे। त्यामुळे 15 दिवसांची सविस्तर माहितीसाठी